बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। धम्म की पाठशाला या धम्मवर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करत आहोत, अभ्यास करत आहोत। आज आपण चतुर्थ खंड धर्म आणि धम्म भाग चौथा हे पाहणार आहोत। भाग चौथा बुद्धाची प्रवचने, गृहस्थांसाठी प्रवचने। एक सुखी गृहस्थ। एकदा अनाथपिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला। गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती, म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली। भगवंत म्हणाले, गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे। गृहस्थाजवळ धन असते, त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निर्डळाच्या घामाने कमावलेले असते। मी हे धन न्यायाने मिळविलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते। दुसरे सुख उपभोगाचे। तिसरे सुख अनऋण। गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही, त्यामुळे तो सुखी होतो। चौथे सुख निर्दोषतेचे। काया वाचा मनसा निर्दोष कृत्ये करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो। अनाथपिंडक जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला ह्या चारही प्रकारचे सुख लाभेल। तथागतांनी गृहस्थाला सुख कशा प्रकारे लाभेल हे आपली शिकवण तथागत देतात। 2. पुत्रापेक्षा कन्या बरी। एकदा भगवान श्रावस्ती येथे राहत असता कोसल राजा पसेंदी त्यांना भेटण्यासाठी आला। राजा भगवंतांशी संभाषण करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रस्तुत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त सांगितले। ते वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला। भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले। राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रस्तुत होऊन कन्या झाल्याची वाईट वृत्त नुकतेच कळाले आहे। यावर परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे। ती शहाणी आणि सद्गुणी कन्या पत्नी माता अशा विविध भूमिका करणारी आहे। तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्ये करील, मोठे राज्य करील। खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल। राजा पसेंदीत जेव्हा मुलगी झाली हे ऐकून खिन्न झाले, त्यावेळेस तथागतांनी हा उपदेश केला। 3. पती आणि पत्नी। एकदा भगवंत मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालले होते। या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या। जेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले, गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले। ते सर्व भगवंताजवळ आले। त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले, पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता? यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिले, हे गृहस्थ हो, पती पत्नींना 4 प्रकारे एकत्र राहता येते। दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल, दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असेल, सत्पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल। गृहस्थ हो, चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देव देवतेबरोबर राहत आहे असे वागतात, कारण ते दोघेही पती पत्नी हत्या, चौर्यकर्म, असत्य भाषण, व्यभिचार, मद्यपान यांचा आपल्या वर्तनात स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीभ पिटाळीत नाहीत। गृहस्थ हो, पती पत्नींच्या एकत्र जीवनाचे असे 4 प्रकार आहेत। क्षीरपरिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने। 1. माणसाची अधोगती कशाने होते? एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडकाच्या विहारात राहत होते। त्यावेळी मध्यरात्री उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला आणि त्यांच्या सान्निध्य जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला, गौतमा, मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे। कृपा करून अधपतनाची कारणे काय असतात ते मला सांग। शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने।
एक, माणसाची अधोगती कशाने होते? एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पिंडकाच्या विहारात राहत होते. त्यावेळी मध्यरात्री उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंतांच्या जवळ आला आणि त्यांच्या सानिध्य जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. गौतमा, मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अधपतनाची कारणे काय असतात ते मला सांग. भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्यांची दुर्गुणी माणसांवर श्रद्धा असते हे त्यांच्या अधोगतीचे दुसरे कारण होय. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधाविष्टता ही सर्व अधोगतीची तिसरे कारण आहे. आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अधपताचे चौथे कारण होय. ब्राह्मण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय. जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकटेनेच उपयोग घेणे हे अधपताचे सहावे कारण होय. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधपताचे सातवे कारण होय. व्यभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधपताचे आठवे कारण होय. स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्री यांचा समागम करणे हे अधपताचे नववे कारण होय. असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपताचे अकरावे कारण होय. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्त्वाकांक्षा किंवा सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधपताचे बारावे कारण होय. हे कुलदत्त देवा, ही सर्व अधपताची कारणे आहेत. या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाचशील. अशा प्रकारे तथागत अधपताची कारणे सांगतात. 2. दुष्ट मनुष्य. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखावयाचा हे तुम्हाला माहीत आहे काय? भिक्खूंनी नाही म्हणताच भगवंत म्हणाले, तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही. जो मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघड करत नाही, असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. 3. सर्वोत्तम पुरुष. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. 4. ज्ञानी पुरुष. एके समयी भगवान उक्कट आणि सेतब्ब या 2 नगरांच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला. अकस्मात भगवंतांनी रस्ता ओलांडला आणि एका वृक्षातळी पद्मासन ठोकून ते बसले. भगवंतांच्या पावलांमागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंतांचे दर्शन झाले. भगवंतांजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत?
नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही, असे तथागत म्हणाले. आपण गंधर्व तर नव्हेत. नाही नाही ब्राह्मण, मी गंधर्वही नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत. नाही नाही ब्राह्मणा, मी यक्ष नव्हे, असे तथागत म्हणतात. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही, असे तथागत म्हणतात. भगवंतांची अशी उत्तरे ऐकल्यावर ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात का, किंवा मनुष्य आहात का, असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवांचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझेही आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यावरतून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिटकत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत म्हणजेच ज्ञानी पुरुष असे समज. 5. न्यायी आणि सज्जन पुरुष. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, माणसे 4 प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचा भेद तुम्ही जाणला पाहिजे. भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात, परंतु परकल्याणाचा विचारही ते करत नाहीत. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाहीत. भिक्खूंनो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात. भिक्खूंनो, चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषयभावना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटच्या प्रकारच्या माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे. 6. शुभ कर्माची म्हणजेच कुशल कर्माची आवश्यकता. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, इप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म होय. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित किंवा प्रिय आनंददायक वस्तूंचा लाभ होय. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची ग्वाही मी देऊ शकतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाकीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला हे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे ते कोणत्या सत्कर्माचा परिपाक होय? आणि त्याचे उत्तर मला असे मिळाले की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम ह्या 3 सत्कर्माचा परिपाक होय. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात, तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सत्पात्री दान दिले जाते, ज्यावेळी शुभकर्मे, शुभवचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा ह्या त्यांच्या कर्त्याला शुभलाभ घडवून देतात. ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याचप्रमाणे समृद्ध, निरामय आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. 7. शुभ संकल्पाची आवश्यकता. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असता भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो ते ऐका. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापितरांचे परिपालन करीन, मी माझ्या कुळाच्या कुलापतीचा आदर करीन, माझी वाणी सदैव मृदू राहील, मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही, स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन, औदार्याने शुभ हस्ताने दान करण्यास आनंद मानीन, आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यास समाधान मानीन, वर मागण्यास मी योग्य असा मी पुरुष होईन.
आयुष्यभर शांत राहीन. क्रोध उत्पन्न झालास तर त्याचा तत्काळ मी निरोध करीन. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत, जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. सदाचरणावरील प्रवचने. 1. सदाचरण म्हणजे काय? एके समयी भगवान एका थोर भिक्खू संघासह कौशल जनपदात चारिका करीत असता ते कौशलच्या झाला नावाच्या गावी आले. ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतींच्या कानी आली. त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला गावचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले. त्यांनी भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितला. त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणांस भगवंतांनी सांगितले, शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून पराडमुख असतो. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दांचा त्याग करतो. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करीत नाही. वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो. परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही करीत नाही. दुसऱ्या संबंधी दुस्वास अथवा द्वेष त्यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्वर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते. त्याची दृष्टी सम्यक आणि संकल्प हे प्रमादरहित असे असतात. दुराचरण आणि सदाचरण याचा मी अर्थ असा लावतो असे तथागत सांगतात. 2. सदाचरणाची आवश्यकता. एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना उपदेश दिला. गृहस्थ हो, दुष्ट आणि अनितिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम भोगावे लागतात. दुष्ट आणि अनितिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात. ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असोत अथवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो, हा त्याचा तिसरा तोटा होय. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते, हा त्याचा चौथा तोटा होय. दुष्ट आणि अनितिमान माणसांची ही गृहस्थ हो अशा प्रकारची हानी होय. या उलट जी माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो. त्याची सत्कीर्ती जगभर पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तिथे निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरतेसमयी तो शांत चित्ताने देहत्याग करतो. जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपाद मानसिक अशांती, आप्तेष्टांचा वियोग आणि द्रवहानी येत असते. सदाचार आणि जगाचे अधिकार. एके समयी भगवान खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळूवनात राहत होते. त्यावेळी स्थवीर राज सारिपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होते. दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारिपुत्तने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजगृहाला आला. तेथे त्याने वेळूवनात वस्ती केली. सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला. भिक्षा संपवून परत आल्यावर सारिपुत्तने भोजन केले आणि नंतर धनंजयानीला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटावयास पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया. सारिपुत्तने उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तूच तेथे ये. धनंजयानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारिपुत्तला भेटावयास गेला. सारिपुत्ताला अभिवादन करून तो त्याच्या बाजूला बसला. सारिपुत्तने त्याला विचारले,
सदाचरणासंबंधी तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाली का? तो ब्राह्मण म्हणाला, ती कशी कायम राहील? कारण मला आता माझे आईबाप, पत्नी, कुटुंबदास, कामकरी यांचे पालनपोषण करावयाचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्त, इष्ट आणि पाहुणे, अतिथी यांचा पाहुणचार करावयाचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात. राजाला कारभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करावयाची असते. सारिपुत्त म्हणतात, जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही, यापैकी धनंजयाने कोणता मनुष्य अधिक चांगला? धनंजयाने उत्तर दिले, दुसऱ्या प्रकारचा, कारण न्याय आणि सदाचरणाचे वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे. धनंजयाने आपल्या आईबापाचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत. त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणा मोकळे नाहीत काय? सारिपुत्तने विचारले. धनंजयाने म्हणाला, सारिपुत्ता, ते मार्ग मोकळे आहेत. यानंतर सारिपुत्तला ह्या भाषणाने प्रसन्न होऊन त्याने त्याचे आभार मानून धनंजयाने उठला आणि आपल्या गृही परत गेला. 4. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? श्रावस्ती येथील जेतवनात भगवान वास करीत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धार्मिक हा होता. धम्मिकाने भगवंतांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येईल? आपला विमोचन सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंतांनी उत्तर दिले, ऐका तर, मी आपणाला सदाचरणाची तत्त्वे सांगत आहेत. ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्यभिचार करू नका, भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका, गंधमाला धारण करू नका, आपला बिछाना भूमीवर पसरा, प्रत्येक उपोषणाच्या दिवशी व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतःकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. प्रातःकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्नपाणी दान द्या. आपल्या आईबापांचा मान राखा. चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करील. अशा प्रकारे सदाचरणात कशा प्रकारे परिपूर्णता येईल हे तथागत सांगतात. 5. सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. रणसंग्रामातील हत्ती शर प्रहार सहन करतो त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजे. ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तो सर्वोत्तम सुसंस्कृत मनुष्य होय. अप्रमादी राहण्यात आनंद माना. सद्वर्तनी, दृढमनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागे चालू लागा. सद्वर्तनी, दृढमनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. एकांत पत्करला, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्य न करता एकटे राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटे राहा. वनातील गजराज एकटाच खात फिरतो त्याप्रमाणे एकांत पत्करा. जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब केला पाहिजे. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी दुसरे क्रोध, दुष्ट बुद्धी, द्वेष, मत्सर, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट, निर्बुजपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ
अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. शिलाचरणाने आणि सदाचरणाने आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे परिपूर्णता साधता येईल हे तथागत आपल्याला शिकवण देतात. आपण सर्वांनी ग्रंथाचे श्रवण केले. आपणाप्रती मंगलकामना. नमो बुद्धाय. जय भीम.